आजकाल आपण समाजामध्ये काही पुरुष पण पाहिलेले आहे, ज्यांची हॅरेसमेंट होते, मानसिकदृष्ट्या छळ केला जातो. माझं नाव मंगल लामखडे, माहेर कडील. हं. माझं लग्न झाल्यावर 3 वर्षांनी माझे मिस्टर बाहेर कामाला गेले. मला त्यांच्यावर म्हणजे बाहेर कामाला फोन करायची परवानगी नव्हती. त्याच्यामुळे मग मला म्हणजे मानसिकदृष्ट्या अडचण निर्माण झाली. हं. की घर छोटं होतं, हं. नातेवाईक जास्त होते. हं. कधी-कधी नातेवाईकांवरून थोडंसं डिसअपोजिट व्हायचं. माझं 2 वेळा सीझर झालंय हं. आणि दवाखान्यात माझ्या वडिलांनी मला पैल केलं. म्हणजे मुलांविषयी नेमकं काय डिसिजन झाला हे मला माहीत नाही. हं. माझा स्वतःचा विचार नव्हता मला आश्रमापर्यंत यायची. पण वडील म्हणाले, "तुझं शारीरिकदृष्ट्या तू अक्षम असल्यामुळे तुला आपल्या घरच्यांबरोबरीनं काम होत नाही. मग तिथे तू थोडं करून थोडक्यावरच भागवशील," असं म्हणून मग तू तुझ्या आई वडिलांकडे किती वर्ष राहिलीस? माझ्या आई वडिलांकडे 7 वर्ष राहिले. पण आजकाल आपण समाजामध्ये काही पुरुष पण पाहिलेले आहे, ज्यांची हॅरेसमेंट होते, ज्यांच्यावरती मानसिकदृष्ट्या छळ केला जातो. तर असे काही पुरुष तू पाहिलेत का आजकाल समाजामध्ये, की ज्यांच्यावरती असा पण छळ केला जातोय, आणि त्याच्यावर काय बोलशील? थोड्या प्रमाणात पाहिली. एखादा आता विरळ घटना म्हणजे त्यांचा जर पुनर्विवाह झाला त्या पुरुषाचा, तर मग पहिली पत्नी त्या पुरुषाचा छळ करते. मग ती सामाजिक दृष्ट्या पण करू लागते, मग ती कौटुंबिक दृष्ट्या पण. जर आपण दोन्ही बाजू जर समान मानत गेलं तर नक्कीच खरंच घटस्फोटाचे प्रमाण कमी होतील. आज मी हे शहाणपण शिकवतीये, कारण मी ह्या गोष्टीतून गेलेली आहे. प्रत्येकाची एखादी प्लस पॉइंट असतात, तर प्रत्येकाचे मायनस पॉइंट असतात. ते दोन्हींचं समतोल राखता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तेव्हा ह्या गोष्टीचं प्रमाण कमी होणार आहे.